पुढे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. हा, सध्या 87वा वर्षाचा हरिनाम सप्ताह आमचा आगाशिवा डोंगराच्या लेण्यांमध्ये तिथे चालू आहे आणि त्यासाठी आम्ही ते दर्शन घेण्यासाठी इथे कमळ भैरवी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. तर हे ठिकाण इतकं, याचं पावित्र्य काय आहे, याच्या मागची काय कथा आहे, ते येथील जे पुजारी आहेत, जे वर्षानुवर्षे या ठिकाणी येतात आणि त्याची पूजा करतात, तर त्यांच्याकडून आपण या ठिकाणाची माहिती घेऊया. रामकृष्ण हरी महाराज, पहिलं आपलं नाव सांगा. माझं नाव संजय पुजारी, किनवाडी. आणि आमच्यात काय ह्या देवाची सेवा करण्यात 5वी पिढी चालू आहे. आणि मला 93 ते आता 2025 नाही का, आता 25 चालू आहे. एवढ्या वर्षाची माझी सेवा आहे. ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे की ही भैरवनाथाचं मंदिर आहे. लोक म्हणतात कमळभैरी देवीच्या नावामुळं. तर हिचा असाही इतिहास घडलेला आहे की ज्यावेळी शंकरांनी वर गेलेला भस्मासुरला की चिताभस्म मला रोज आणून द्यायचं, तर त्यासाठी एक दिवस भस्मासुराची बुद्धी पालाटली, गेली पार्वतीवर. मग ती शंकराच्या पाठीमागं, शंकर पुढं, भस्मासूर मागं, असं करत ह्या मंदिरात येऊन त्याने आसरा घेतला. म्हणजे दिसला तर माझ्या डोक्यावर हात ठेवणार, कारण त्याने वर दिलेला, कोणाच्या डोक्यावर हात ठेवला तरी भस्म होणार, म्हणजे त्यांचाच वर त्यांच्यावर विसरला असता. म्हणून भस्मासूर इथं आल्या, शंकर आदडले. मग तिथं त्या वर्षी ज्यावेळी थांबले इथं, त्या वर्षीपासून त्यांच्या डोक्यावर अशी पिंड चालू आहे, अशी गळती एक एक थेंब. पुढच्या बाजूला त्यांनी तोंड दिसेल म्हणून दरोज्यातून आल्यावर तोंडावरच्या जटा घेतल्या आणि पाठीमागची पूर्ण दिसती बॉडी आपल्या शरीराची. आणि ही ज्यावेळी ही जकीनवाडी, आमच्या जकनाई देवीमुळं गावाचं नाव जकीनवाडी आहे. आणि हा डोंगर जे ओम आकाराचा आहे, त्याचं अक्षर महादेवाचे मंदिर टोकाला आहे. तिथे गेले की ओम अक्षर दिसतंय. अशा भरपूर लेण्या ह्या आगाशिवमध्ये आहेत. आणि ह्याची अधिक माहिती पाहिजे असेल तर त्या पहिले आमच्या जकीनवाडीचं यक्षण वाटिका नाव होतं. करार महात्म्य ग्रंथ वाचला तर पूर्ण त्या ग्रंथात पूर्ण माहिती आगाशिवची आहे. आणि कराडचं करहाट होतं. करहाट कराड. आणि ह्याचं यक्षण वाटिकाचं जकीनवाडी केलं, म्हणजे जकनाई देवीमुळं जकीनवाडी. आणि त्याच्यानंतर विष्णूने रूप घेतलं स्त्रीचं, मोहिनी रूप घेतल्यानंतर इथं ती पार्वतीचं रूप घेऊन आले. आणि विष्णूने सांगितलं की कशाला त्याच्या मागं लागलाय, मी डान्स करेल तसा करा, मी तुमच्या स्वाधीन होईल म्हणून. कारण शंकराला माहीत होतं, पार्वतीला माहीत होतं ना ह्याने वर दिलाय. मग नाचत नाचत पायाच्या नकापासून गुडघ्यापर्यंत, कमरेपर्यंत असा डान्स करत 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 डोक्यावर ठेवला, ह्याने बी ठेवला. की इथून 2 किलोमीटर इथे एक कणिकावकर बाबांचा मठ आहे. त्या मठाच्या समोर वडाचं एक झाड आहे. तिथे ह्याला इथनं नाचवत तिथे नेलं, तिथं भस्म झाला. असा त्यानंतर भस्मासुराचा तिथं वध झाला. आणि ती रूप सोडायचं कुठं म्हणून जकीनवाडी गावात मळाई मंदिर आहे, ती विष्णूचा अवतार आहे. तिथं पुरुषांनी पूजा करायची असते, स्त्रीनं नाही. धन्यवाद. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण. आता तुम्ही इथनं वर